जिंदगी में बहुत सारे रास्ते होते हैं, लेकिन कौन से रास्ते पे हमें जाना है ये हमसे बेटर और कौन जानता है। वेलकम बैक ऑन एनजिम 90.8 FM। मैं हूं मनीषा आपके साथ और फिलहाल मेरे साथ है इंटरनॅशनल जिमनास्ट अभय उंटवाल। नमस्ते. नमस्ते. कसं वाटतंय तुला फर्स्ट टाइम स्टुडिओ व्हिजिट केली तू आमची? पहिल्यांदा असं काहीतरी इंटरव्ह्यू म्हणून कोणी आम्हाला बोलवलं असं चांगलं वाटतंय आणि आमच्या गेम बद्दलही थोडा चांगला कॉन्फिडन्स येतोय स्वतःवर. आणि पहिल्यांदा बोलवलंय, पण ही जर्नी आता खूपदा होणार आहे तुझ्यासोबत. हो. सो सुरुवात माझ्यासोबत केली आहे तू, राईट? Yes. सो सर्वात पहिले मला तू हे सांग की जिम्नॅस्टिक्स या स्पोर्ट्स मध्ये तू कसा आला? मी ऍक्सिडेंटली जिम्नॅस्टिक फील्ड मध्ये आलो. माझा मोठा भाऊ संदीप उंटवाल, त्याला जिम्नॅस्टिक मध्ये तो खेळायचा, म्हणजे माझा सिनियर पण आहे, माझा कोच सुद्धा आहे. मी पहिले जिम्नॅस्टिक नाही, मी पहिले मल्लखांब हा गेम खेळायचो. मी मल्लखांब मध्ये 2012ला मी मल्लखांब स्टार्ट केला. त्याचा कोच म्हणून माझा भाऊ संदीप उंटवाल, त्यानेच मला कोचिंग सुद्धा केली. तो अनेक अशा स्पर्धा खेळायचा वेगवेगळ्या. ते बघून मला असं वाटलं की वा, हा कुठे कुठे स्पर्धा खेळायला जातो. ते बघून मी पण सुद्धा इन्स्पायर झालो ते बघून की मीही अशा स्पर्धा खेळलो पाहिजे. मग मी असं ऍक्सिडेंटली जिम्नॅस्टिक जॉईन केलं. पेरेंट्सला विचारलं की मी असं जिम्नॅस्टिक खेळू शकतो. ते म्हणे कर बाबा. ओके. सो मग जेव्हा तू जिम्नॅस्टिक स्टार्ट केली त्यानंतर तुला असं कधी वाटलं दिल से मन से की येस यार, दिस इज द स्पोर्ट्स नाव, आय वॉन्टेड टू बी देअर? असं क्षण कधी आला? मी 2012ला जिम्नॅस्टिक जॉईन केला. त्याच्या 2 वर्ष मी सलग प्रॅक्टिस करून नंतर मला पहिली कॉम्पिटिशन खेळायला भेटली, स्टेट लेवल. तिकडे गेल्यावर त्यांचा पोरांचा परफॉर्मन्स वगैरे बघून असं वाटलं, अरे वा, हे पोरं किती चांगले करताय, आपण पण असं केलं पाहिजे. त्यांना बघून ते बुस्टर भेटला की आपण पण चांगलं करू शकतो आणि हे करू शकतात तर आपण का नाही करू शकत. व्हेरी ट्रू. सो मग या सर्व जणांमध्ये तुझी फॅमिलीचा रोल कसा होता? त्यांचा सपोर्ट होता तुला की काही झालं इनिशियली? नाही, कधी मला सपोर्ट भेटला नाही असं मी कधीच बोलू नाही शकत, कारण की कोणतीही स्पर्धा राहो, माझ्या वडिलांनी मला सपोर्ट केला. छोट्यातल्या छोट्या स्पर्धेमध्ये समजा काहीही खर्च आला तर काही ऍडजस्ट करून ते म्हणजे कोणाला मागून कोणाला काही करून मला कॉम्पिटिशनला पाठवायचे. आणि That's how you started your journey. तर असा कोणता एक कॉम्पिटिशन होता ज्याने तुला आजही तू विचार केला त्या कॉम्पिटिशन बद्दल तर एक ऑटोमॅटिकली मोटिवेट होऊन जातो? कोणता तो मेमोरेबल मोमेंट होता? सर्वात मोठा म्हणजे इंटरनॅशनल. तिकडे त्या पोझिशनला जाणे मी म्हणजे स्वप्नातही विचार करू शकत नाही. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मला जाऊन मी परफॉर्मन्स करून आलोय. म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड म्हटला तर बिलकुल इंटरनॅशनल लेवलला मी जाईल असा विचारही करू शकत नाही माझ्या फॅमिलीकडून. पण तरी सुद्धा मी नॅशनलला गेलो. नॅशनलला आमच्या ग्रुपचा आणि एरोडान्सचा पहिला नंबर आला. त्याच्यानंतर जास्तीत जास्त 2 महिने होते आमच्याकडे. तेव्हाच एंट्री पाठवायची होती की तुम्ही इंटरनॅशनलला जाणार आहात का नाही. म्हणजे ट्रेन मधून येतानाच मी घरी कॉल केला की मी इंटरनॅशनल साठी सिलेक्ट झालोय आणि मला नाव पाठवायचंय. घरी फायनान्शियल मुळे सगळे विचारू लागले एकमेकांना की हो की नाही, काय करायचं आपण. त्यांनी होतं बोलून दिलं मला तेव्हा. मग मी नाव पाठवलं. मग सगळ्यात मोठा प्रश्न येत होता तो पैशाचा. एक्झॅक्टली. मग वडिलांनी खूप इकडे मागितले तिकडे मागितले पैसे, पण जमत होते थोडे थोडे. पण मग आम्ही माझे मोठे सिनियर्स वगैरे संदेश चिंतलवाड, दर्शील दादा, विजय दादा, त्यांनी असं मला फायनान्शियल पण मदत केली आणि स्पॉन्सरशिप साठीही मदत केली. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही स्पॉन्सरशिप साठी जायचो. कुठून नाही भेटायची, कुठून भेटायची. कॉम्पिटिशन आमची 3 दिवसावर होती आणि मला 40,000 रुपये तरी कमी पडत होते. तर ती पण मदत मला स्पॉन्सरशिप द्वारे भेटली आणि शेवटच्या क्षणावर मला समजलं की मी इंटरनॅशनल खेळायला चाललोय. सो कसा मोमेंट होता जेव्हा त्या स्टेजवर तू पोहोचला? काय काय मनात चालू होतं तुझ्या?
असं असतं की प्रत्येका मागे एक हात असतो. हम्म? माझ्या पण मागे कोणता तरी पॉझिटिव्ह एनर्जीचा हात होता असं वाटलं मला, आणि त्या लेवलला मी गेलो. आणि कॉम्पिटिशन संपल्यानंतर जेव्हा तू रिटर्न औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला आला, जेव्हा लोकांनी तुला प्रेज करणं स्टार्ट केलं असेल की वा यू डिड अ ग्रेट म्हणजे जॉब. कॉम्पिटिशनच्या आधी मी रोज जिमनॅस्टिकला जायचो 6 वाजता, संध्याकाळी 6 वाजता. लोक म्हणायचे काय रोज जातो बॅग घेऊन शूज घालून, येतो 10-11 वाजता, काय तिकडे कशाला जातो, काही वेगळं कर, अभ्यास कर चांगला आणि काही जॉब कर चांगली. पण एक मनात होतं नेहमी की चांगल्या लेवलला खेळायचं आपल्याला, आपण इकडे रोज येतोय, एवढे 10 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय, तर एक चांगली अचिव्हमेंट घेऊनच आपण तिकडून निघलो पाहिजे. रिअली. सो रिलेटिव्हनी कधी असं केलं कम्युनिटीने किंवा कुणीही की काय करतोय यार तू, थोडस डॉक्टर इंजिनियर फील्डकडे लक्ष दे, तुझी म्हणजे- सिच्युएशन काय, तू करतो काय, असं कधी आलं का? नाही, असं कधी आलं नाही. पण ज्यावेळेस फॅमिलीतले असायचे हम्म, त्यांनी बघितलंय, आमच्या बाजूला राहुल श्रीरामवर, रोहन श्रीरामवर आहे, हम्म. ते माझे सिनियर्स आहेत. त्यांनी जिम्नॅस्टिक फील्ड मध्ये छत्रपती अवॉर्ड घेतला. येस. त्यांना बघून मला तर कधीच ते बोलू शकणार नव्हते की तू हे नको करू. अच्छा. नेहमी मला सपोर्टच भेटला आणि चांगल्या लेवल पर्यंत खेळून आल्यानंतर तर अजून जास्त आता सपोर्ट सध्या भेटला. स्टेबल सुरू आहे हो. लाईफ. सो अशाच तू यंग जनरेशनला, म्हणजे अजून तुझ्याहून जे छोटे, त्या लोकांना काय मेसेज देशील या फील्ड मध्ये येण्यासाठी? मी असा मेसेज देईल की कोणी स्वतःला कमी समजू नये. म्हणजे कारण की आपण कधी कधी समजतो की फायनान्शियल मी खूप गरीब आहे आणि फॅमिली बॅकग्राऊंड चांगला नाही आहे वगैरे, तर आपण विचार करतो नको यार, हे एवढा महाग गेम मध्ये आपण नाही गेलं पाहिजे. लोक जास्तीत जास्त क्रिकेट याच गेमला जास्त महत्व देत आहे आजकाल. अशा इतर खूप गेम आहेत की त्यांना पण आपण सपोर्ट केला पाहिजे. And Malkham is one of unique in that. युनिक. हा, त्याच्यात पण आता खूपसे अर्जुन अवॉर्ड वगैरे, छत्रपती येतात. अवॉर्ड पण येतात. And I hope की तुलाही शिवछत्रपती अवॉर्ड लवकरच भेटेल. हा. सो थँक्यू सो मच की तू इकडे आला आणि तुझी इन्स्पायरिंग स्टोरी आमच्यासोबत शेअर केली. अँड ऑफकोर्स गाईज, यू ऑल्सो स्टे ट्यून्ड टू MGM 90.8 FM. साथ है तो बात है.